मी ऋषी दयानंदांना पाहिले. भाग 9. क्रमसंख्या 24. स्वामी श्रद्धानंद. 14 श्रावण संवत 1936 या दिवशी स्वामी दयानंद बांस बरेली येथे आले. ते भाद्रपद 3 ला वापस गेले. ते येऊन पोहोचताच कोतवाल साहेबांना अर्थात माझे पिता लाला नानकचंद यांना आज्ञा मिळाली की पंडित दयानंद सरस्वतींच्या व्याख्यानाच्या वेळी दंगे धोपे होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवावा. पिताजींनी हे काम स्वतःच करायचे ठरविले. सभेत स्वामीजींचे प्रवचन ऐकून ते प्रभावित झाले. त्यांचा विश्वास बसला की माझ्यासारख्या नास्तिकाचे शंका निरसन स्वामीजींचे भाषण ऐकून होईल. रात्री ते घरी आले तेव्हा त्यांनी मला जवळ बोलावून म्हणाले, बेटा मुंशीराम, एक दंडी स्वामी आपल्या गावात आले आहेत. ते फार विद्वान आणि योगी पुरुष दिसतात. त्यांचे वक्तृत्व ऐकून तुझ्या मनातील संशय दूर होतील. तू उद्या माझ्याबरोबर चल. मी हो म्हणून उत्तर तर दिले, पण मनात त्यांना भेटण्याची कसलीच इच्छा नव्हती. त्यांच्यावर विश्वास नव्हता. केवळ संस्कृत जाणणारा साधू माझ्या बुद्धीवर प्रभाव पाडू शकेल असे वाटले नव्हते. दुसऱ्या दिवशी बेगम बागच्या कोठीत पिताजीसोबत जाऊन पोहोचलो. तेथे व्याख्यान होते. त्या दिव्य आदित्य मूर्तीला पाहिल्याबरोबरच माझ्या मनात थोडी श्रद्धा निर्माण झाली. पण जेव्हा पाद्री जे स्कॉट आणि अन्य 2-3 युरोपियनांची त्यांच्या व्याख्यानाविषयी उत्सुकता दिसली तेव्हा माझी श्रद्धा आणखी वाढत गेली. आणखी 10 मिनिटांचेही व्याख्यान ऐकले नव्हते की मनात विचार आला की ही व्यक्ती काहीतरी वेगळीच आहे. फक्त संस्कृतज्ञ असूनही असे युक्तिपूर्ण बोलत आहेत की ज्याच्या पुढे मोठमोठे विद्वान दंग होऊन जात आहेत. व्याख्यान परमेश्वराचे निजनाम ओम या विषयावर होते. तो पहिल्या दिवसाचा आत्मिक आल्हाद मी कधीच विसरू शकत नाही. माझ्यासारख्या नास्तिकाला आत्मिक आनंदात मग्न करणे हे काम कोणत्या तरी ऋषी आत्म्याचेच असू शकते. त्या दंडी स्वामींनी निवेदन केले की टाऊन हॉल मिळाला आहे म्हणून उद्याचे व्याख्यान तेथे होईल. माझ्यासाठी वाहन ठरल्या वेळेवर पाठवा, मी तयार असेन. टाऊन हॉलमध्ये नमस्ते, पोप, पुराणी, जैनी, किराणी, कुराणी इत्यादी शब्दांचे अर्थ ते सांगत होते. तोपर्यंत माझे पिताजी मोठ्या श्रद्धेने ऐकत होते. परंतु जेव्हा मूर्तीपूजा व ईश्वरावताराचे खंडन चालू झाले तेव्हा एकीकडे माझी श्रद्धा वाढू लागली. तेव्हा पिताजींनी तेथे येणे बंद केले. बंदोबस्ताचे काम एका सहाय्यक अधिकाऱ्यास देऊन त्याचे काम ते स्वतः करू लागले. 25 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत माझे वेळापत्रक असे असायचे की दिवसाचे एक वेळचे जेवण करायचे आणि बेगमबाग कोठीच्या दरवाजाशी जाऊन बसून राहायचे. 2:30 ते 4 या वेळेत ऋषींचा दरबार भरत असे. त्यात आज्ञा झाल्याबरोबर आत जाऊन सर्वात प्रथम ऋषींना नमस्कार करून बसणारा मी असे. प्रश्नोत्तरे होत असत आणि त्याचा आनंद मी घेत असे. व्याख्यानासाठी 20 मिनिटे अगोदर सर्व दरबारी निघत असत आणि आचार्यही त्यांच्या पाठोपाठ निघण्याची तयारी करीत असत. मी आमच्या बग्गीतून सरळ टाऊन हॉलला जाऊन पोहोचत असे. व्याख्यानाचा आनंद घेऊन तोपर्यंत मी घरी परतत नसे जोपर्यंत आचार्यांची बग्गी त्यांच्या व्याख्यानाच्या ठिकाणाहून पुढे सरकत नसे. 25, 26, 27 ऑगस्टला ऋषी दयानंदांचे पादरी स्कॉटसोबत 3 शास्त्रार्थ झाले. त्यांचे विषय असे होते: प्रथम दिवस पुनर्जन्म, द्वितीय दिवस ईश्वर अवतार, तृतीय दिवस
मनुष्याने जर पाप केले तर त्याला त्याचे फळ भोगावेच लागते किंवा नाही. पहिले 2 दिवस लेखकामध्ये मीही होतो, परंतु दुसऱ्या रात्री मला संनिपात ज्वर झाल्यामुळे मी आचार्य दयानंदांचे दर्शन घेऊ शकलो नाही. श्रावण 30 पासून ते भाद्रपद 9 पर्यंत 15 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट ऋषी जीवनासंबंधीच्या अनेक घटना मी पाहिल्या. त्यापैकी काही येथे लिहित आहे, ज्यांचा प्रभाव माझ्यावर पडला. त्या अजून सुद्धा माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीत. मला आचार्य दयानंदांच्या सेवकाकडून असे समजले की ते दररोज शौचाहून निवृत्त होऊन फक्त कौपीन घालून धष्टपुष्ट हातात लाठी घेऊन 3:30 वाजताच बाहेर पडतात व 6 वाजता परत येतात. मी निश्चय केला की आपणही त्यांचा पिच्छा करावा आणि पाहावे की ते बाहेर जाऊन काय करतात. दबदब ए केसरीचे संपादकही माझ्यासोबत होते. ठीक 3:30 वाजता आचार्य बाहेर जाण्यासाठी निघाले. आम्ही त्यांचा पाठलाग करू लागलो. त्यांच्या चालण्याचा वेग जास्त होता. आम्ही पळत होतो तरी ते आमच्या नजरेच्या टप्प्याच्या बाहेर गेले. पुढे 3 रस्ते फुटत होते. आम्हाला काहीच समजू शकले नाही की ते कोणत्या रस्त्याने गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी 2:30 वाजल्यापासूनच ज्या ठिकाणी 3 रस्ते फुटतात त्या ठिकाणी आम्ही दबा धरून लपून बसलो. त्या विशाल रुद्रमूर्तीकडे पाहून आम्ही पळण्यासाठी तयार झालो. ते वेगात चालत होते आणि आम्ही दोघे तरुण त्यांच्या पाठीमागे पळत होतो. संपादक लुडकत पळताना माझ्या मागे पडले. नंतर अर्धा मैल स्वामीजी पळतच गेले. मी सुद्धा त्यांना डोळ्यांच्या आड होऊ दिले नाही. शेवटी पाव मैल ते हळूहळू चालून एका पिंपळाच्या वृक्षाखाली बसले. मी घड्याळाकडे पाहत होतो. ते आसन घालून समाधिस्थ होते. ते प्राणायाम करताना मात्र दिसले नाहीत. आसन घातल्याबरोबर समाधी लागली. नंतर उठून त्यांनी 2 वेळा आळोखे पिळोखे देऊन अंग मोकळे केले आणि फिरत फिरत ते आपल्या आश्रमाकडे निघाले. एका शनिवारी संध्याकाळच्या व्याख्यानाच्या वेळी श्रोत्यांना असे सांगण्यात आले की दुसऱ्या दिवशी रविवारी दररोजच्या वेळेपेक्षा 1 तास अगोदर व्याख्यानाला सुरुवात होईल. तेव्हा आचार्य म्हणाले की जर तुम्ही सर्वजण 1 तास अगोदर येणार असाल तर मीही त्याच नेमक्या वेळेवर येईन. रविवारी श्रोते नियमित वेळेच्या अगोदर 1.5 तासापासून यायला सुरुवात झाली. हॉल खच्चून भरला गेला. पाव घंटा, अर्धा घंटा, पाऊण तास होऊन गेला, पण स्वामीजींच्या गाडीचा आवाज काही येत नव्हता. पाऊण तासानंतर स्वामीजींची विशाल मूर्ती नेहमीच्या वेशात, चित्रात दाखवितात तशा, त्याप्रमाणे पोशाख करून हातात लाठी घेऊन सभाभवनाचा उंबरठा चढू लागली. हॉलच्या आतील बाजूस भिंतीला काठी उभी करून ईश्वर प्रार्थनेस सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी सांगितले की मी वेळेवर तयार होतो, पण मला घेऊन येणारे वाहन वेळेवर न आल्याने मी वाट पाहून पायी येण्यासाठी निघालो. रस्त्यात माझ्यासाठी येणारी गाडी भेटली म्हणून मला येण्यास उशीर झाला. सत्पुरुषांनो, यात माझा काही दोष नाही. दोष आहे तो लेकरांचा की जे प्रतिज्ञा करतात पण त्यांचे पालन करीत नाहीत. हे सांकेतिक बोलणे खजिनदार लक्ष्मीनारायण यांना उद्देशून होते, ज्यांचे अतिथी म्हणून स्वामी बेगमबागच्या कोठीत थांबले होते. बाबू लक्ष्मीनारायण सरकारी 5 खजिन्यांचे खजिनदार होते आणि बरेलीत त्या काळात करोडपती म्हणून समजले जात होते. एका व्याख्यानात स्वामीजी पौराणिक असंभव तसेच आचारभ्रष्ट गोष्टींवर बोलत होते, त्यांचे खंडन करीत होते. तेव्हा पादरी स्कॉट, मिस्टर एडवर्ड्स कमिशनर, मिस्टर रीड कलेक्टर व 15 ते 20 जण अन्य इंग्रज व्यक्ती समोर उपस्थित होत्या. आचार्यांनी अन्य कहाण्यांमधील पंचकुमारींच्या कन्येच्या
कल्पनेवर टीका सुरू केली आणि एकापेक्षा एक पती असणाऱ्या द्रौपदी, तारा, मंदोदरी इत्यादींच्या कहाण्या ऐकविल्यावर त्यांनी श्रोत्यांना त्यांच्या धार्मिक भावनांचा विचार करण्याची विनंती केली. स्वामीजींच्या सांगण्यात हास्यरस जास्त असल्यामुळे श्रोते थकत नसत. साहेब लोक हसत हसत आनंद लुटत होते. तेव्हा आचार्य म्हणाले की पौराणिकांच्या ह्या लीला आहेत, तर आता ख्रिस्ती लोकांच्या लीला ऐका. हे तर इतके भ्रष्ट आहेत की कुमारिकेला मुलगा झाला असे म्हणतात आणि याचा सर्व दोष सर्वज्ञ शुद्ध स्वरूप परमात्म्यावर लावतात. एवढे मोठे पाप करताना त्यांना याची यत्किंचितही लाज वाटत नाही. हे ऐकल्याबरोबर कलेक्टर साहेब रागाने लालबुंद झाले. पण आचार्यांचे भाषण थोडेही न थांबता पुढे तसेच चालू राहिले. त्या दिवशी व्याख्यान संपेपर्यंत त्यांनी ख्रिस्ती मताचे खंडन चालू ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळीच खजिनदार लक्ष्मीनारायण यांना कमिशनर साहेबांनी बोलावून सांगितले की तुमच्या पंडित स्वामीजींना सांगा की असा कठोरपणा योग्य नाही. आम्ही ख्रिश्चन सभ्य आहोत म्हणून वादविवादाला घाबरत नाहीत, परंतु जहाल हिंदू मुसलमान भडकले तर तुमच्या पंडित स्वामींचे व्याख्यान बंद होऊन जाईल. खजिनदार हा संदेश आचार्यजींना सांगण्याची प्रतिज्ञा करून परतले. पण खजिनदारांना वाटले की ही गोष्ट स्वामीजींना सांगण्यासाठी दुसऱ्या कुणाचा तरी आधार घ्यावा, म्हणजे आपण आचार्यांच्या तावडीतून सुटू. जेव्हा कोणी भेटला नाही तेव्हा माझ्यासारख्या नास्तिकाला पुढे केले. पण मी स्वामीजींना एवढे सुचवू शकलो की खजिनदार साहेब आपल्याला काही सांगू इच्छितात, कारण त्यांना कमिशनर साहेबांनी बोलाविले होते. आता सगळी परेशानी खजिनदारावर होती. तेव्हा त्याने डोके खाजवायला सुरुवात केली. बोलण्यासाठी खाकरू लागले, पण शब्द बाहेर पडत नव्हता. 5 मिनिटे आश्चर्यचकित होऊन आचार्यजी म्हणाले, अरे बाबा, तुला ना कोणते काम वेळेवर करता येते, ना तू वेळेचे महत्त्व जाणतोस. माझ्यासाठी वेळ अमूल्य आहे. तुला जे काही सांगायचे आहे ते पटकन सांग. त्यावर खजिनदार म्हणाले, महाराज, आपण जे बोलता ते तेवढ्या कठोर शब्दात न बोलल्यास काय हरकत आहे. त्यांचा प्रभावही चांगला पडेल व इंग्रजही नाराज होणार नाहीत. त्यांना नाराज करणेही चांगले नाही. मोठ्या कष्टाने अडखळत अडखळत हे शब्द ते उच्चारले. महाराज हसले आणि म्हणाले, हे सांगण्यासाठी तुला एवढे कष्ट घ्यावे लागले आणि माझा एवढा अमूल्य वेळ नष्ट केलास. साहेबांनी सांगितले असेल की तुमचा पंडित कटू बोलतो, त्यांचे व्याख्यान बंद होऊन जाईल, हे होईल आणि ते होईल. अरे बाबा, मी कोणी बागुलबुवा तर नाही की तुला खाऊन टाकेन. त्यांनी तुला जे सांगितले तेच तू मला सांगायचे. त्यासाठी एवढा वेळ खर्च करण्याची गरज काय. एक श्रद्धाळू पौराणिक हिंदू तेथे बसला होता. तो म्हणाला, पाहिलं, हे तर कोणी अवतारी पुरुष आहेत. दुसऱ्याच्या मनातील सर्व जाणून घेतात. त्या दिवशी संध्याकाळी जे व्याख्यान झाले ते कोण बरे विसरू शकेल. मी मोठमोठ्या वाग्विशारदांची व्याख्याने ऐकली, परंतु जे तेज आचार्यांच्या त्या दिवशीच्या सरळ सोप्या शब्दांतून निघून सर्व सभेला उत्तेजित केले, त्याला कशाचीही उपमा देता येत नाही. त्या दिवशी परमात्म्याच्या स्वरूपावर व्याख्यान होते. पहिल्या दिवशीचे सर्व इंग्रज पादरी स्कॉटला सोडून उपस्थित होते. भाषणात सत्याचा विषय आला. सत्याची व्याख्या सांगत आचार्य म्हणाले, लोक म्हणतात की सत्य प्रकट करू नका, त्यामुळे कलेक्टर क्रोधित होईल, कमिशनर नाराज होईल, गव्हर्नर त्रास देईल. अरे, चक्रवर्ती राजा जरी नाराज झाला तरी आम्ही जे खरे आहे ते बोलणारच. त्यानंतर त्यांनी श्लोक वाचून आत्म्याची स्तुती केली. ना शस्त्र त्याला मारू शकते, ना आग त्याला जाळू शकते, ना हवा त्याला वाळवू शकते, ना पाणी त्याला विरघळवू शकते. तो नित्य अमर आहे. आणि तेवढ्याच गरजणाऱ्या शब्दात ते म्हणाले, हे शरीर अनित्य आहे. त्याच्या रक्षणासाठी प्रवृत्त होऊन अधर्म करणे व्यर्थ आहे. त्याचा नाश करणे सोपे आहे. अगदी ज्याला वाटेल तो त्याचा नाश करू शकतो.
नंतर चारी बाजूंना दृष्टी वळवून सिंहनाद करीत ते म्हणाले, परंतु असा शूरवीर पुरुष मला दाखवा की जो आत्म्याचा नाश करू शकेल. जोपर्यंत असा पुरुष या जगात दिसणार नाही तोपर्यंत मी सत्याला दाबू शकेन याचा विचारही करू शकत नाही. संपूर्ण कोठीत शांतता पसरली होती. रुमाल जरी पडला तरी आवाज यावा एवढी शांतता होती. व्याख्यान संपायला थोडा उशीर झाला होता. उठल्यानंतर ऋषी दयानंदांनी विचारले, भक्त स्कॉट कुठे दिसत नाहीत? पादरी साहेब कधीच व्याख्यानाला अनुपस्थित राहत नसत. याशिवाय ते स्वामीजींशी प्रेमाने चर्चा करीत असत. त्यामुळे स्वामीजींना त्यांच्याबद्दल प्रेम वाटत असे. कोणीतरी सांगितले की ते चर्चमध्ये आहेत. तेथे त्यांचे व्याख्यान आहे. पायऱ्या उतरतात ऋषी म्हणाले, चला भक्त स्कॉट यांचे गिरजाघर पाहून घेऊ. त्यांच्यासोबत 300-400 व्यक्ती होत्या. त्या सर्वांना सोबत घेऊन स्वामीजी गिरजाघरात पोहोचले. तोपर्यंत तेथे पादरीचे व्याख्यान संपले होते. श्रोते फक्त 100च्या आसपास जमलेले होते. पादरी साहेब खाली उतरून आले व स्टेजवर स्वामीजींना घेऊन गेले आणि त्यांनी स्वामीजींना विनंती केली की श्रोत्यांना काहीतरी उपदेश करा. तेव्हा आचार्यांनी उभ्या उभ्याच 20 मिनिटे मनुष्यपूजेचे खंडन केले. एके दिवशी आचार्यांना समजले की खजिनदाराचे कोण्या वेश्येशी संबंध आहेत. तेव्हा ते आल्यानंतर आचार्यांनी त्यांना विचारले, तुमचा वर्ण कोणता आहे? तेव्हा खजिनदार म्हणाले, तुम्ही तर गुणकर्मानुसार वर्ण मानता. आचार्य म्हणाले, हे तर सर्व वर्ण संकर आहेत, परंतु तुम्ही जन्माने कोण आहात? उत्तर मिळाले की खत्री. महाराज म्हणाले, जर खत्रीच्या वीर्यापासून वेश्येला पुत्रप्राप्ती झाली तर त्याला काय म्हणाल? खजिनदारजींनी एकदम मान खाली घातली. तेव्हा महाराज म्हणाले, ऐक भाऊ, मी कोणाचाही मुलाहिजा ठेवत नाही. मी जे सत्य आहे तेच बोलतो. त्यानंतर खजिनदाराने त्या वेश्येला अन्यत्र पाठवून दिले. एका शेवटच्या घटनेसोबतच या अपूर्व सत्संगाची कथा येथे संपवितो. आतापर्यंत दयानंदांच्या उपदेशाने मला मोहित करून टाकले होते. तसेच मी मनात विचार करीत असे की जर ईश्वर आणि वेद यांच्याबद्दल असणाऱ्या खोट्या कल्पनांना पंडित दयानंद स्वामी तिलांजली देतील तर त्यांचा सामना करण्यासाठी कोणताही विद्वान पंडित त्यांच्या तर्कशक्तीला विरोध करू शकणार नाही. तेव्हा मला माझ्या नास्तिकपणाबद्दल अभिमान होता. एके दिवशी मी त्यांच्या समोर ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल आक्षेप घेतला. 5 मिनिटांच्या प्रश्नोत्तरात मी असा घेरला गेलो की माझी जीभ बंद झाली. मी म्हणालो, महाराज, तुमची तर्कशक्ती मोठी आहे, परंतु हा विश्वास देऊ शकला नाहीत की परमेश्वराचे अस्तित्व आहे. दुसऱ्या वेळेस मी तयारी करून गेलो, पण परिणाम पूर्वीप्रमाणेच झाला. तिसऱ्या वेळेसही मी पूर्ण तयारीशी त्यांच्यासमोर गेलो, पण माझ्या विचारांचा पराभव झाला. मी पुन्हा शेवटी तेच उत्तर दिले, महाराज, तुमची तर्कशक्ती प्रबल आहे. तुम्ही मला गप्प तर केले, पण परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल माझ्या मनात विश्वास निर्माण करू शकला नाहीत. महाराज हसले व नंतर गंभीर स्वरात म्हणाले, पहा, तू प्रश्न विचारलास, मी उत्तर दिले. ही युक्तीची गोष्ट आहे. मी अशी कोठे प्रतिज्ञा केली होती की तुझ्यात परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल विश्वास निर्माण करून देईन? तुझा परमेश्वरावर विश्वास त्यावेळेस होईल जेव्हा प्रभू स्वतः तुला श्रद्धाळू बनवेल. आता आठवते की त्यांनी त्यावेळी खालील उपनिषद वाक्य उच्चारले होते, नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन ये मे वैश्वृणोते तेन लभ्यस्तश्चैष आत्मा विवृणोते तनुम स्वाम. कठोपनिषद. संदर्भ आत्मकथेतून क्रमशः.